नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असल्यामुळे मी आधी झाडझूड करून स्वतः छान फ्रेशन अप होऊन आधी हळदीचे लेपन करून घेतलं। त्यानंतर सुंदर अशी रांगोळी दारात काढून घेते आहे आणि त्यासोबतच लक्ष्मी दीप जो असतो तो प्रज्वलित करून देवीला आमंत्रण देऊन देतो आहे आणि त्यानंतर लगेचच देवपूजा करायला घेत आहे। दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला आता धूप आरती करून घ्यायची आहे। तर इथे दारामध्ये आणि उंबरठ्याला सगळीकडे मी धूप आरती दाखवून घेत आहे। त्यासोबतच आपला जो मेन डोर असतो तिथे पण आपल्याला धूप दाखवून घ्यायची आहे। तर अशा रीतीने माझं सकाळचं उंबरठ्याची पूजा करून झाली आहे। त्यानंतर लगेचच दररोजची जी आपली देवपूजा असते ती करायला घेतली आहे। तर इथे सर्व देवांना आधी आंघोळ घालून घेत आहे, त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून त्यांची स्थापना करून घेत आहे। तर आता आपल्याला सोबतच लगेच मी देवीचे जे पाठ मांडायचं असतं ती पण पूजा लगेच करून घेईल आणि मी शक्यतो अर्ली मॉर्निंगच देवीचं स्थापना देखील करून घेते, ज्याने सकाळपासूनच आपल्या घरामध्ये एक मार्गशीर्ष गुरुवारचा जो ऑरा असतो, जो फील असतो तो क्रिएट होतो आणि आपल्याला देखील खूप पॉझिटिव्ह फ्रेशनेस फील होतो। इथे माझ्याकडे जो अष्टलक्ष्मीचा फोटो आहे त्यांना मी आधी तांदळावर स्थापना केली आहे। त्यानंतर जी मूर्ती आहे माझ्याकडे देवीची ती देखील मी इथे ठेवली आहे। आता आधी आपल्याला विडाच्या पाण्यावर गणपती बाप्पा ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बाळकृष्णाला मी छान गुलाबी रंगाचे वस्त्र घातले आहेत। अष्टदल कमल करून लगेचच आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलशावर छान स्वस्तिकचं चिन्ह काढून घेतलं आहे आणि 8 रेगा हळदी कुंकवाने ओढून घेतले आहेत। आता जी काही 5 फळांची डहाळ्या आपण आणल्या आहेत त्यांना देखील पूजा करून घ्यायची आहेत। कलशमध्ये हळदी कुंकू सुपारी दुर्वा हे टाकून घ्यायचं आहे आणि हे मी गुलाबी रंगाचे वस्त्र जे आधी आणले होते ते देवी आईला नेसवून घेत आहे। त्यानंतर जे काही दागिने अलंकार याने शृंगार करून घेत आहे देवीचा। तर लक्ष्मी माताचे कपडे पण गुलाबी रंगाचे म्हणून मी बाळकृष्णाचे पण कपडे गुलाबी रंगाचे असं थीम क्रिएट केला होता। त्यानंतर ज्या डहाळ्या आणल्या आहे आपल्याला त्या आधी टाकून घ्यायच्या आहेत आणि लास्टला देवी आईला मी नथ घालून घेत आहे आणि मग कलशात स्थापना करून घेत आहे। त्यानंतर जो मी वेणी बनवली होती देवीसाठी ती देखील देवीला छान घालून घेत आहे। लाल रंगाचं फूल देवीला खूप आवडतं, त्यामुळे शक्यतो गुलाब लाल रंगाचं नक्कीच आपण घेतलं पाहिजे, ते किंवा कमळ पण आपण घेऊ शकतो। तर ते देवीला चढवलं आहे। त्यानंतर इतर आहे तर इथे चंदनचं इतर मी लावलं आहे। 5 फळं ठेवून घेतली आहे। व्रतचं जे पुस्तिका आहे ती देखील आपल्याला ठेवायची आहे। सोबत मी गजलक्ष्मी प्रसाद समई हे सगळं ठेवून घेतलं आहे आणि प्रत्येकाची मी आता पूजा करून घेत आहे। सर्व पूजा झाल्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहिल्यानंतर लगेचच आता आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे। तर खणा नारळाची मी ओटी भरून घेत आहे देवीची। तर अशा रीतीने मार्गशीर्ष गुरुवारची पूजेची जी मांडणी आहे ती करून झाली आहे आणि शक्यतो मी अर्ली मॉर्निंगच अशी पूजा करून घेत असते। पूजा झाल्यानंतर मग घरातली जी काही कामं असतात ती करायला घेत असते। ह्याने सकाळमध्ये जो ऑरा क्रिएट होतो देवीचा, सकाळमध्ये खूप पॉझिटिव्हनेस असतं वातावरणमध्ये आणि त्यावेळेला आपण देवासोबत कनेक्ट झालो की तो एक वेगळाच ऑरा आपल्यात आणि घरामध्ये क्रिएट होतो आणि तो स्वतः आपल्याला आपल्या घरातल्यांना जाणवतो। तर यासाठी मी आधीच करून घेते। त्यानंतर छान समई लावून घेतल्या आहेत आणि लास्टला देवीची आरती करून घेतली आहे, धूप आरती करून घेतली आहे। आता सकाळी पूजा झाल्यानंतर दुपारच्या वेळेला कामं उरकल्यानंतर जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा शांततेने मी देवीची कथा वाचून घेणार आहे आणि लास्टला रात्री मी नैवेद्य थाळी तयार करणार आहे। आईची स्थापना झाल्यानंतर
देवीचं हे रूप अगदी सुंदर, मनमोहक आणि प्रसन्न वाटत होतं। तर तुम्हाला मैत्रिणींनो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा। आणि हो, जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूचं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय सद्गुरू। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।